सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण आजपासून नाना फडणवीस हे एक नवीन लेखमालेच्या अभिवाचनाला सुरुवात करत आहोत. डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित ही लेखमाला आहे. तर सुरू करण्याआधी मीनाक्षीताई आपल्या प्रास्ताविकामध्ये काय म्हणतात ते बघूया. प्रत्येक मराठी माणसाला इतिहासाचं ज्ञान होतं ते ऐतिहासिक कादंबऱ्यांमधूनच. या कादंबऱ्यांमधून लेखकाद्वारे एखाद्या व्यक्तीचं उदात्तीकरण होतं तर एखाद्याचं व्यक्तिमत्व झाकलंही जातं आणि त्या व्यक्तीवर अन्याय होतो. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे नाना फडणीस. नाना फडणीसांच्या बद्दल अनेक कंड्या पिकवल्या गेल्या. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला. 3.5 शहाण्यात त्यांची गणना केली. परंतु अत्यंत कठीण परिस्थितीत अनुकूल वातावरण नसताना देखील नाना फडणवीसांनी सतत 25 वर्ष स्वतःच्या अक्कल हुशारीनं छत्रपतींच्या हिंदवी राज्याचं रक्षण केलं. नुसतं रक्षणच केलं असं नाही, तर ते उत्तम प्रकारे भरभराटीत सुद्धा आणलं. पानिपतच्या लढाईमुळे मराठी राज्याची झालेली वाताहत श्रीमंत माधवराव पेशवेपदी आल्यावर बऱ्याच प्रमाणात सावरली. त्यांना साथ मिळाली असती तर. उलट त्यांच्या कारभारात त्यांचे चुलते राघोबादादांकडून अडथळेच आणले गेले. याचाच अतिशय मनस्ताप आणि शारीरिक व्याधी यामुळे जर्जर झालेल्या श्रीमंत माधवराव यांचं निधन झाल्यावर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवेपदी आले. त्यांच्या खुनाला कारण झालं खुद्द त्यांचे काका राघोबादादा. नारायणराव पेशव्यांच्या भयंकर खुनानंतर मराठी साम्राज्यात खूप उलथापालथ झाली. भयंकर संकट कोसळली. हेवे दावे, कटकटी, राज्यलोभ हे सगळं विकोपाला गेलं असताना देखील अशा दूषित वातावरणात 25 वर्ष मराठी साम्राज्य टिकलं ते केवळ नानांच्यामुळेच. श्रेष्ठ पुरुषात नाना फडणवीस अग्रगण्य मानले जाते. त्याचबरोबर या यशात महादजी शिंदे यांचा देखील मोलाचा वाटा आहे. नानांनी हिकमतीने अंतस्थ शत्रू बाह्य शत्रूंचा योग्य बंदोबस्त ठेवून मुठभर साथीदारांच्या सहाय्यानं मराठी राज्याचं निशाण डौलानं फडकवत ठेवलं. नानांचं कर्तृत्व, संघटन चातुर्य, मुत्सद्दी डावपेच, अखंड परिश्रम, धैर्य आणि दौलतीवरील निष्ठा यामुळेच 25 वर्षांच्या सतत प्रयत्नाने हे शक्य झालं. नानांनी पानिपतच्या युद्धानंतर आणि नारायणरावांच्या खुनानंतर अत्यंत अवघड परिस्थितीत मराठी राज्य सांभाळलं. सवाई माधवराव पेशवेपदी आले, पण बाजीरावांच्या कारस्थानात बळी पडले. नाना विरोध करत असल्यामुळे सवाई माधवरावांचं मत नानांच्या बद्दल कलुषित झालं. वास्तविक नानांनी सवाई माधवरावांना पोटच्या पोरापेक्षाही जास्त प्रेम दिलं. पण माधवराव ते समजू शकले नाही, कारण त्यांचे कान भरणारे हितशत्रू बरेच होते. वाताच्या झटक्यात खिडकीतून उडी मारून कारंजावर पडल्यामुळे त्यांच्या शरीराची बरीच मोडतोड झाली आणि त्यांनी अखेरचा श्वासही घेतला. शेवटी नानांना सवाई माधवराव गेल्याचं अतोनात दुःख झालं. शेवटपर्यंत खंत राहिली की आपण नारायणरावांच्या पुत्राला सवाई माधवरावांना वाचवू शकलो नाही. सगळं दुःख मनात ठेवून पुन्हा कारभार पाहण्यास सुरुवात केली. सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवेपदी कोणाला नेमायचं हा प्रश्न उभा राहिला. बऱ्याच घडामोडींनंतर प्रथम चिमाजी अप्पा आणि नंतर बाजीरावांना पेशवेपद देण्यात आलं. पण बाजीरावांचे आणि नानांचं सख्य कधीच जुळलं नसल्यामुळे नानांनी
आपल्या वतीने बाजीरावांच्या सततच्या विनंतीवरून आपले कारभारी नारोपंत यांच्यावर कारभार सोपवला आणि आपल्या वाड्यात स्वस्थ बसले. त्याच नानांना दौलतराव शिंदेंनी मेजवानीस आपल्या छावणीत बोलावून विश्वासघात करून कैद केलं आणि नगरच्या किल्ल्यात ठेवलं. नानांचा वचक नाहीसा झाल्यामुळे राज्यात सर्वत्र बेदिली माजली. सगळीकडे अंधाधुंदी होती. नानांच्या कारकिर्दीत जे इंग्रज म्हणत होते, जब तक है नाना तब तक नहीं पुन्हा, आता त्याच इंग्रजांना आशा वाटू लागली आणि त्यांच्या कारवाया सुरू झाल्या. अशा सगळीकडे अंधाधुंदी माजल्यानंतर शिंदे हतबल झाले. नाईलाजाने त्यांनी नानांना कैदीतून सोडवलं आणि कारभार हाती घेण्याची विनंती केली. ज्यांनी बारभाईच्या कारस्थानात नानांना साथ दिली होती, ज्यांच्यामुळे दौलत टिकून राहण्यास मदत झाली होती, तेच बापू, परशुराम, मोरोबा विरोधात गेले. शेवटी नानांना या लोकांना कैदेत टाकावं लागलं. नानांना कैद झाल्यावर काही सरदार लोक म्हणू लागले होते की राज्यावरचा वचक गेला. सगळं वातावरण पाहून उघड उघड म्हणू लागले, यांच्यापेक्षा इंग्रजांचं राज्य बरं राहील. अखेर नानांच्या प्रकृती अस्वास्थ्याने वयाच्या 60 किंवा 61व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि एका तळपत्या सूर्याचा अंत झाला. अशा या कर्तृत्ववान नाना फडणवीसांना कोटी कोटी प्रणाम. आज आपण भाग पहिला ह्याच्या पुढे वाचतोय आणि दुसऱ्या भागापासून उद्या सुरू करू. तर भाग 1. नाना फडणवीस आजारी अवस्थेत आपल्या वाड्यातील कक्षेत एकटेच मंचकावर निजले होते. त्यांना पोटदुखीचा असह्य त्रास सुरू झाला. त्यातच सांधेदुखी सुरू झाली. त्यांना उठता बसतानाही अतिशय वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांचे वाड्याबाहेर पडणेही बंद झाले होते. अंथरुणावर पडल्या पडल्या गेल्या 25 वर्षातील राजकारणाच्या घडामोडींचा जणू चलचित्रपटच त्यांच्या नजरेसमोर साकार झाला. पानिपतच्या लढाईतून जीव वाचवून पळून गेलेल्या लोकांमध्ये नाना फडणवीसही होते. मोठ्या मुश्किलीने रेवाडी गावाच्या बाहेरच्या पडक्या देवळाजवळ जखमी अवस्थेत नाना 4-5 शिपायांसह येऊन पोचले. हे शिपाई त्यांची शुश्रूषा करीत असतानाच तिथे हरिप्रसाद बालेराव आले. चौकशी केल्यावर कळलं की जखमी व्यक्ती पेशव्यांचे फडणीस बाळाजी पंत उर्फ नाना फडणवीस आहेत. त्यांनी लगेच ही बातमी रामजी पंत जोशींना सांगितली. रामजी पंत आणि बालेराव बंधूंनी ज्वराने फणफणलेल्या नानांना आपल्या घरी घेऊन आले. तेव्हापासून 4-5 दिवस नानांचा मुक्काम रामजी पंतांकडेच होता. त्या अनोळखी लोकांकडून शुश्रूषा आणि आतिथ्य स्वीकारताना नानांना अतिशय संकोच वाटत होता, पण नाईलाज होता. त्यांना वैद्य तपासून गेल्यावर नाना म्हणाले, उद्या निघावं म्हणतो. छे, ज्वर आत्ताच उतरला, 4 दिवस विश्रांती घ्या, प्रकृती बरी झाली की निघा. पण तुम्हाला किती त्रास द्यायचा? असं का म्हणता फडणवीस? तुमच्यासारख्या या मराठी राज्याच्या सेवकाची एवढी तरी सेवा घडते याचंच समाधान वाटतं. आता संकोच सोडून द्यावा. संकोच नव्हे पंत, माझ्या भाग्याने तुम्ही आणि बालेराव भेटलात, घरी आणलत. पण पानिपतच्या युद्धानंतरच्या वाताहतीमध्ये श्रीमंत भाऊसाहेबांचं कुटुंब, मातोश्री पार्वतीबाई, आमच्या मातोश्री, आमचं कुटुंब, इतरही बराच स्त्रीवर्ग, लहान मुलं, त्यांचं काय झालं असेल, त्यांचा शोध घेणं आमचं कर्तव्य आहे. आधीच या ज्वरामुळे 4 दिवस वाया गेले. आता शक्यतो लवकर त्यांच्या तपासाला लागायला हवं. रात्री नानांना शांत झोप लागली. रात्री झोप कशी लागणार त्यांना? त्यांना ते भयंकर रणक्रंदन आठवलं.
आठवलं की नुसता जीवाचा थरकाप होत असे. भाऊसाहेबांचं काय झालं असेल. सगळं सैन्य जीव वाचवून वाट फुटेल तिकडे पळत होतं आणि हा निधड्या छातीचा शूर घोड्याला टाच मारून सरळ गिलक्यांच्या गर्दीत घुसला आणि आपण मात्र. मनात विषाद वाटून आला. होळकर, शिंदे, गायकवाड यांच्यासारखे मोठमोठे सेनापती पळाले, तिथं आपलं काय? पार्वतीबाई, आई आणि पत्नी यशोदा यांचं काय झालं असेल विचारही करवत नव्हता. रोहिल्यांच्या अत्याचाराच्या अन्यायाच्या गोष्टी कानावर येत होत्या, त्यामुळे विचार कुठल्या कुठे भरकटत होते. पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला. सकाळी रामजी पंतांनी त्यांना जाग करून त्यांचा एक स्वार लखोटा घेऊन आल्याचं सांगितलं. स्वाराने नानांना नमस्कार करून तो म्हणाला, मी जिगनीहून आलोय. नारोपंत गोखल्यांनी आपल्यासाठी लखोटा दिलाय. लखोटा वाचून नानांना अतिशय आनंद झाला. रामजी पंतांना म्हणाले, आमची मंडळी नारोपंत गोखल्यांकडे सुखरूप जिगनीस पोहोचली. दुसऱ्या दिवशी सकाळी नानांनी बालेराव बंधू आणि रामजी पंत जोशी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून प्रेमपूर्वक निरोप घेतला आणि जिगनीकडे रवाना झाले. जिगनीचे नारोपंत गोखले आणि नानांचे वडील जनार्दन पंतांचा जुना स्नेह होता. पानिपतवरून पळून येणाऱ्या लोकांची जिगनीतील प्रतिष्ठित लोकांनी मदत केली. त्यात नारोपंत गोखलेही होते. अशाच एका जथ्याबरोबर नानांची पत्नी यशोदा दिसली. त्यांनी तिला घरी आणलं. त्यांची पत्नी गिरजाबाईने आईच्या मायेनं तिला न्हाऊ खाऊ घातलं, जेवू घातलं. ती थोडी शांत झाल्यावर हळूहळू तिच्याकडून युद्धाची हालत जाणून घेतली. युद्धाचा रंग कळून आला तेव्हा दुपारी भाऊसाहेबांच्या आज्ञेने होळकरांच्या एका पथकाने खाशे कुटुंब कसे बसे बाजूला काढून घेतल्यावर घोड्यावर स्वार होऊन पळून जात असताना अचानक गिलच्यांनी पाठलाग केला. अब्रूच्या भीतीने वाट दिसेल तसे रानात पळताना एकटी घोड्यावर यशोदा रानात कुठेतरी भटकली. त्या किर्र रानात तिला एकटीला भीती वाटू लागली. तिने घोडा सोडून दिला. अंगावरचे सगळे दागिने उतरवून छोटी पोटली पोटाशी बांधली. अंगाला माती फासून रूप काळबेंद्र केलं आणि चालू लागली. पुढे असेच पळणारे काही लोक भेटल्यावर त्यांच्याबरोबर मजल दर मजल करीत जिगनीला पोचली. तिची सासू रखमाबाई सुरुवातीला तिच्यासोबत होत्या. पुढे पाठलागावर किलच्या आल्यावर जी पळापळ झाली त्यात कोण कुठे राहिले ते कळलंच नाही. नारोपंतांनी आपल्या परीने चौकशी केली. नाना फडणीस रेवडी गावी रामाजी पंत जोशींकडे असल्याचे कळलं. त्यांनी लगेच रेवडी स्वार रवाना केले. नाना जिगनीस पोचले. यशोदेला सुखरूप पाहून नानांना समाधान वाटलं. आईचाही असा शोध लागेल या आशेनं त्यांनी 7-8 दिवस जिगनीस मुक्काम केला. युद्धातून वाचून आलेले लोक दिगेस गावी जमा झाल्याचे समजल्यावर नाना सपत्नी दिगेस आले. या लहान दिगी गावात हजारो लोक आल्यामुळे दिगीला निर्वासितांच्या छावणीसारखं रूप आलं. कोणी जखमी, कोणी आजारी, कोणी हरवलेल्या मनस्थितीत आपापल्या माणसांचा शोध घेत होतं. नानांनी तिथेच मुक्काम केला. गावकऱ्यांच्या मदतीनं या लोकांची राहण्या जेवण्याची व्यवस्था लावून दिली. तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नोंद करण्यासाठी एक तात्पुरती नोंद कचेरीही सुरू केली. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. मीनाक्षीताईंचे मनपूर्वक धन्यवाद आणि उद्या पुढच्या भागासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.